श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर आता उद्या आहे बुधवार आणि उद्या आहे घटस्थापनेचा चौथा दिवस. आता या चौथ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, अतिशय प्रभावी सेवा तुम्हाला या दिवशी करायची आहे, जी आपण दरवर्षी करत असतो आणि ज्यांना उद्या करायला जमणार नाही तर त्यांनी कधी करावं यावरचा स्पेशल व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता उद्या हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे किंवा सेवा कशी करायची आहे तर आता हे तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर उद्या नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि देवी कृष्मांडा याची पूजा आपल्याला करायची असते. म्हणजे उद्या दुर्गा मातेचे जे कृष्मांडा देवीचे रूप घेतलेलं असतं, तर जी काही 9 देवींची रूपं असतात आईने घेतलेली असतात, तर त्या देवींची पूजा ही आपण करत असतो आणि ती फक्त आपल्या भक्तांसाठी देवीने रूपही घेतलेली असतात. भक्तांचे कल्याण व्हावं, त्यांच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, जे काही मानसिक कष्ट आहेत, शारीरिक कष्ट आहेत, तर त्यांचं निवारण होण्यासाठी आणि त्यांना सुखरूप होण्यासाठी आणि ते सुखरूप राहावेत यासाठी देवीने युद्ध करून देवी आईने आपलं रक्षण केलं होतं. त्याचबरोबर तुम्हाला आता उद्याच्या दिवशी काय करायचं आहे तर तुम्हाला पांढऱ्या कवड्या घ्यायच्या आहेत. पांढऱ्या कवड्या तुम्ही जर घेतल्या तर अतिशय उत्तम. पांढऱ्या कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या कवड्या घेतल्यानंतर तुमच्याकडे हळद किंवा केशर जे असतं तर त्याने तुम्हाला या कवड्यांना पिवळं करायचं आहे. केशर जे आहे तर ते थोडंसं तुम्हाला पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याच्या म्हणजे अगदी 2-3 थेंब तुम्हाला पाणी मिक्स करायचं आहे आणि या कवड्यांना तुम्हाला हे पाणी लावायचं आहे. म्हणजे त्या कवड्या तुम्हाला संपूर्णपणे ओल्या करून घ्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे केशर नसेल तर मग तुम्ही अशाच पद्धतीने सेम हळदीचं पाणी तयार करायचं आहे आणि तुम्हाला हळदीने या कवड्या ज्या आहेत तर त्या ओल्या करून घ्यायच्या आहेत. म्हणजे तुमच्या ज्या पांढऱ्या कवड्या आहेत तर त्या पिवळ्या होतील. आता यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी या मागच्या वर्षी सेवा केलेली आहे तर त्यांच्या जर समजा कवड्या खराब झालेल्या असतील, म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की कवड्या ज्या आहेत तर त्या खराब होतात. जर तुमच्या कवड्या ठीक असतील तर मग तुम्ही ह्याचा वापर करू शकता आत्ताच्या या उद्याच्या सेवेमध्ये. पण जर समजा तुमच्या कवड्या खराब झालेल्या असतील तर मग तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं विसर्जन करायचं आहे आणि तुम्हाला उद्याच्या दिवशी नवीन कवड्या आणून हा उपाय करायचा आहे. घरातील सगळ्या कुलस्त्रीने हा उपाय करायचा आहे. आता ज्यांना अडचण असेल, मासिक धर्म असेल, विटाळ असेल, सूतक असेल तर मग तुम्ही हा उपाय करू शकणार नाही, कारण उद्याच्या दिवशीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर आता काय करायचं आहे, या कवड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला सर्वप्रथम पिवळ्या करून घ्यायच्या आहेत. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्याचप्रमाणे अगदी हळदीने किंवा केशराच्या पाण्याने तुम्हाला या कवड्यांना पिवळ्या करून घ्यायच्या आहेत आणि या कवड्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. तर या कवड्या तुम्हाला उजव्या हातात घेतल्यानंतर तुम्हाला अतिशय प्रभावशाली सेवा या कवड्यांवरती करायची आहे. आता लक्ष्मी प्राप्तीच्या कुठल्या आपण सेवा करत असतो ह्या तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आणि त्या मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर सुद्धा करत असते. उद्या जर तुम्ही हा कवड्यांचा उपाय केला आणि कवड्यांची सेवा केली तर नक्कीच तुम्हाला याचा खूप चांगला परिणाम बघायला मिळेल. खरं तर उद्यापासून या कवड्यांची सेवा तुम्ही संपूर्ण 40 दिवस जर केली तरी सुद्धा काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला 40 दिवस या कवड्यांवरती सेवा करायच्या आहेत. एकच दिवशी करून फक्त ठेवायच्या नाहीये, 40 दिवस तुम्हाला या कवड्यांची सेवा करायची आहे. आता 40 दिवस ही सेवा काय काय करायची आहे तर ते मी तुम्हाला सांगते. उद्यापासून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. रोज तुम्हाला काय करायचं आहे तर 16 वेळेला श्री सुक्तम या कवड्यांवरती म्हणायचं आहे. म्हणजे तुमच्या उजव्या हातामध्ये या कवड्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला 16 वेळेला श्री सुक्तम म्हणायचं आहे. जर तुमच्याकडनं 16 वेळेला म्हणणं शक्य नसेल तर मग तुम्ही 3 वेळेला म्हणा. त्याचबरोबर तुम्ही 5 वेळेला म्हटलं तरीही चालेल, पण शक्यतो करून तुम्ही प्रयत्न करा 16 वेळेला याला म्हणण्याचा, कारण जेवढ्या जास्त सेवा आपण या कवड्यांवरती करू तर त्या सेवेचा तेवढाच प्रभाव सुद्धा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर सुद्धा होणार आहे, याची शाश्वती मी तुम्हाला देते. आणि म्हणूनच तुम्हाला 16 वेळेला श्री सुक्तम हे म्हणायचं आहे. त्याचबरोबर संस्कृतमध्ये सुद्धा तुम्ही म्हणू शकता, प्राकृतमध्ये सुद्धा श्री सुक्तम आहे. तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला हे म्हणायचं आहे आणि सर्वात शेवटी 1 वेळेला तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे.
पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर मग तुम्ही 5 वेळेला, 7 वेळेला आणि 9 वेळेला म्हटलं तरीही चालेल. पण तुम्हाला मी सांगेन शक्यतो करून तुम्ही 16 वेळेला म्हटलं तर तुम्हाला त्याचा परफेक्ट असा रिझल्ट बघायला मिळेल आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करा याला 16 वेळेला म्हणण्याचा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा 1 वेळेला तुम्हाला पठण करायचं आहे. तर तुम्हाला संस्कृतमध्ये जर जमत असेल तर तुम्ही संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता किंवा मराठीमध्ये आहे तर ते म्हटलं तरीही चालेल. पण संस्कृतमध्ये जे म्हणणं आहे तर ते अतिशय सोपं आहे आणि ते अतिशय प्रभावी सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही 1 वेळेला व्यंकटेश स्तोत्र सुद्धा म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 16 वेळेला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळेला तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला 16 वेळेला कुबेर मंत्र सुद्धा म्हणायचा आहे आणि 16 वेळेला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा तुम्हाला जप करायचा आहे. तुम्ही 16 वेळेला श्री स्वामी समर्थ हा जप करू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 1 माळी म्हटला तरीही चालेल. पण अशा पद्धतीने तुम्हाला या सेवा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत. आता या ज्या सेवा तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर तुम्हाला आय होप या लक्षात आलेले असतील. तर तुम्ही या सेवा लिहून पण घेऊ शकता. ज्या ज्या तुम्हाला मंत्र आणि जे जे तुम्हाला स्तोत्र मी पठण करायला सांगितलेलं आहे तर ते तुम्ही तुमच्या एखाद्या ठिकाणी नोट करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला ते म्हणायला सोपं जाईल आणि तुमची एकही सेवा यातली राहणार नाही म्हणायची. तर त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने या सेवा करायच्या आहेत. तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, ज्या वेळेला आपण कुठल्याही सेवा करत असतो तर तेव्हा आपल्याला आपल्या गुरूंची सेवा सुद्धा करणं हे अजिबात विसरायचं नाही आहे. कारण ईश्वर जेव्हा आपल्यावरती कोपतो त्यावेळेला गुरुच आपल्यावरती तारत असतो आणि गुरुच आपल्या मदतीला येत असतो. त्यामुळे गुरूंच्या साक्षीने आपण ज्या वेळेला सेवा करत असतो तर त्याचं फळ हे आपल्याला अनंत पटीनं मिळत असतं आणि त्यामुळेच आपल्याला गुरूंची सेवा सुद्धा करायला अजिबात विसरायचं नाही आहे. आता जर तुम्ही घट बसवला असेल नसेल किंवा तुम्ही 9 दिवस उपवास केला असेल नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या या कवड्या ज्या आहेत तर या सेवा करून झाल्यानंतर देवघरामध्ये तुम्हाला या कवड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. जर तुम्ही घट बसवत नसाल तर तुम्ही या ज्या कवड्या आहेत तर त्या सेवा करून झाल्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा ताम्हणामध्ये तुम्ही या कवड्या ठेवू शकता. पण जर तुम्ही घट बसवत असाल तर तुम्हाला घटाच्या समोर म्हणजे तुमच्या कुलस्वामिनीच्या समोर तुम्हाला या कवड्या ठेवायच्या आहेत. उद्यापासून 40 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता मध्ये जर मासिक धर्म आला असेल, अडचण आली असेल किंवा तुम्ही जर गावाला गेलेला असाल तर मग त्या दिवशीच्या सेवा ज्या आहेत तर त्या तुम्हाला स्किप करायच्या आहेत आणि त्यानंतर पुढचे दिवस तुम्हाला पकडायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला एकूण 40 दिवस या सांगितलेल्या सेवा करायच्या आहेत. तर कवड्या या माता लक्ष्मीला, माता दुर्गेला अतिशय प्रिय असतात आणि त्यामुळेच आपल्याला या कवड्यांची सेवा करायची आहे. आता 40 दिवस झाल्यानंतर काय करायचं आहे तर या कवड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला एका पिवळ्या कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत. तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत. ज्यांनी आधी सेवा केलेली असेल तर त्या कवड्या तुम्ही विसर्जन करा आणि ज्यांना उद्या सेवा करायची आहे म्हणजे ज्यांनी ऑलरेडी सेवा केलेली आहे तर त्यांना जर 1 वर्ष झालेलं असेल तर या कवड्या तुम्ही विसर्जन करा. कारण त्या कवड्यांची सेवा जी असते तर ती संपलेली असते, त्याची पावर कमी झालेली असते आणि त्यामुळे त्या कवड्या तुम्ही विसर्जन करा. नवीन कवड्या आणा आणि त्या नवीन कवड्यांची उद्या तुम्ही सेवा करा. 40 दिवस ज्या कवड्या आहेत तर त्याचं तुम्हाला याच्यावरती सेवा करायची आहे आणि तुम्हाला 40 दिवस या कवड्या ज्या आहेत तर त्या देवासमोरच ठेवायच्या आहेत. रोज तुम्हाला याला पोटली बांधून वगैरे ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे. आणि त्यानंतर तुम्हाला या उजव्या हातावरती घेऊन किंवा वाटीमध्ये घेऊन याच्यावरती तुम्हाला सेवा करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या सेवा करायच्या आहेत आणि 40व्या दिवशी त्या बांधून तुम्हाला ठेवायच्या आहेत. आता ह्या कवड्या तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा बांधून ठेवल्या तरीही चालतील किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बांधून ठेवल्या तरीही चालतील. तर अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे. आर्थिक प्रगतीसाठी, माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये राहण्यासाठी, त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सगळ्यात उच्च कोटीची अशी ही सेवा आहे. त्यामुळे तुम्ही ही सेवा आवर्जून करा. तुम्हाला अनुभव हा आल्याशिवाय राहणार नाही. उद्या सगळ्या महिलांनी आपल्या घरामध्ये ही सेवा करायची आहे कवड्या आणून. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.